चांगली फिल्म करणं हे प्रत्येक फिल्म मेकरचं स्वप्न असतं. त्यातही स्वप्नांवरची फिल्म करणं हे एक वेगळं स्वप्न आहे. म्हणजे समजा मी जर एक फिल्म बनवत असेल माझ्या स्वप्नातली गोष्ट. आता माझ्या स्वप्नातल्या गोष्टीमध्ये जर एक डिरेक्टर आला, वेगळाच कोणीतरी, तो डिरेक्टर येऊन माझ्या स्वप्नातली गोष्ट डिरेक्ट करायला लागला. ओके, बरं तो नुसता नाही आला, तर तो अजून एका लेखकाला घेऊन आला. तो लेखक जो आहे तो डिरेक्टरच्या स्वप्नातली गोष्ट, माझ्या स्वप्नातली गोष्ट यांचे मिळून डायलॉग्स द्यायला लागला, तर काय होईल? गडबड आहे ना सगळी. काय आहे, काही काही सिनेमा आहेत ना, त्यांची गोष्ट जी असते ना, ते सिनेमे सांगायला सोपे असतात, समजायला सोपे असतात, बनवायला सोपे असतात. पण काही काही सिनेमांची गोष्ट आहे ना, ही सांगायला कठीण असते, समजायला कठीण असते आणि बनवायला त्याहून कठीण असते. आज आपण अशाच एका सिनेमाबद्दल बोलणार आहोत, जी सांगायला कठीण आहे, समजायला कठीण आहे, बनवायला त्याहून कठीण आहे. फिल्मचं नाव आहे इन्सेप्शन आणि फिल्मची गोष्ट सांगतायत द क्रिस्टोफर नॉलन. तर इन्सेप्शनची गोष्ट काय आहे? एक स्पेशालिस्ट टीम जी लोकांच्या स्वप्नांमध्ये घुसते, त्यांचे विचार चोरते. पण यावेळी त्या स्पेशालिस्ट टीमचं मिशन वेगळं आहे. नुसता विचार चोरायचा नाहीये, तर नवीन विचार मनात रुजवायचा आहे त्यांच्या स्वप्नात घुसून. एक नवीन सुरुवात म्हणजेच इन्सेप्शन. कठीण आहे ना गोष्ट, सांगायला, समजायला आणि बनवायला सुद्धा. मला हा सिनेमा ना डिस्कस करण्यासाठी खूप इंटरेस्टिंग वाटला, म्हणून मी थोडा रिसर्च केला. फिल्मचे डीओपी आहे, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी, वॉली फिस्टर. वॉली फिस्टर यांनी क्रिस्टोफर नॉलन बरोबरच खूप सिनेमे केलेत. म्हणजे बॅटमॅन बिगिन्स केलाय, मेमेंटो केलाय, त्याच्यानंतर इन्सोम्निया केलाय, प्रेस्टीज केलाय आणि इन्सेप्शनसाठी यांना ऑस्कर अवॉर्ड सुद्धा मिळालाय. या सिनेमामध्ये ना सुरुवातीलाच हिरोच्या तोंडी एक डायलॉग आहे, ड्रीम्स फील रिअल वेन वी आर इन देम. आपण जेव्हा स्वप्नात असतो त्यावेळी ते स्वप्न वास्तव भासायला लागतं. म्हणजे सिनेमा बघताना प्रेक्षकांना सोडा, त्या कॅरेक्टर्सना पण कळत नाही की आता आपण रियालिटीमध्ये आहोत की ड्रीम मध्ये आहोत. फक्त आजूबाजूच्या अँबियन्समुळे कळतं की आता रियालिटी नाही, आता ड्रीम आहे. मी अजून थोडं सोप्या शब्दात सांगतो. आता बघा, हा सिनेमा 2010 मध्ये रिलीज झाला होता. ओके, म्हणजे आजपासून 15 वर्षांपूर्वी, जेव्हा डिजिटल कॅमेरावर शूट करण्याची पद्धत जी आहे ना, ती एवढी प्रचलित होत नव्हती. हळूहळू ही पद्धत एंटर होत होती इंडस्ट्रीमध्ये. त्यावेळी सेल्युलॉइडवर शूट करणं म्हणजे फिल्म कॅमेरावर शूट करण्याची पद्धतच प्रचलित होती. ओके, आणि नॉलन आणि फिस्टर या जोडीने याच्या आधी केला होता सिनेमा बॅटमॅन बिगिन्स, जो आयमॅक्स फॉर्मॅटवर शूट केला होता 65 mm वर. म्हणजे ज्यावेळी हे इन्सेप्शनचं शिवधनुष्य त्यांनी उचललं, त्याच्यानंतर मला असं वाटलं की ऍक्च्युली हा सिनेमा पण आयमॅक्स फॉर्मॅटचाच आहे, लार्जर दॅन लाईफ आहे 65 mm चा. पण नंतर ज्यावेळी मी सिनेमा बघितला त्यावेळी मी रिअलाइज केलं की हे पॉसिबल नाहीये, कारण 65 mm चा कॅमेरा आहे ना, तो खूप हेवी असतो. त्याऐवजी यांनी 35 mm सिनेमास्कोप कॅमेरा निवडला. ओके, पण गंमत काय आहे की 35 mm सिनेमास्कोप कॅमेरावर शूट करत असताना सुद्धा यांनी 65 mm लार्जर दॅन लाईफ फॉर्मॅट इंटरकट केलाय. म्हणजे काय होतं की आपले कॅरेक्टर्स जे आहेत ते नॉर्मल दिसतात. ओके, पण आजूबाजूचा अँबियन्स आहे ना, जो इंटरकट मध्ये लार्जर दॅन लाईफ दिसतो. कळलं? रियालिटीमध्ये आहोत की ड्रीम्स मध्ये आहोत, हे त्या कॅरेक्टर्सना फक्त आजूबाजूच्या अँबियन्समुळे कळतं, आपल्या प्रेक्षकांना पण अँबियन्समुळे कळतं. आता सिनेमाचा ग्राफ आपण समजून घेऊया. फिल्मचा हिरो आहे लिओनार्डो डिकॅप्रियो. ओके, आता याची बायको आहे, याला 2 मुलं आहेत, याचं आपल्या फॅमिलीवर प्रचंड प्रेम आहे. काय आहे, याचं प्रोफेशन जरा वेगळं आहे. डिकॅप्रियो आणि याची टीम ही लोकांच्या स्वप्नात घुसते आणि त्यांची गुपितं चोरते. फिल्मच्या सुरुवातीलाच या टीमला एक मिशन दिलं गेलंय. सिलियन मर्फी नावाचा जो ऍक्टर आहे तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे या फिल्ममध्ये. त्याच्या स्वप्नात जायचंय आणि काही गुपितं चोरून आणायची आहेत, काही सिक्रेट कोड मिळवायचे आहेत आणि त्याच्या मनात नवीन विचार रुजवायचे. आता हा स्वप्नांचा विचार त्याच्या मनात रुजवणं हा फिल्मचा प्लॉट पॉइंट आहे. हा प्लॉट पॉइंट प्रेक्षकांच्या मनात रुजवण्यासाठी एक ब्रिलियंट सिक्वेन्स क्रिस्टोफर नॉलनने डिव्हाइस केलाय. एक क्रिएटिव्ह आर्किटेक्ट मुलगी आहे, तिच्याबरोबर लिओनार्डो डिकॅप्रियोचा सिक्वेन्स आहे. ओके, आता ती मुलगी आणि डिकॅप्रियो दोघेही स्वप्नात जातात. ती क्रिएटिव्ह आर्किटेक्ट मुलगी जी आहे ती ज्यावेळी तिचं सबकॉन्शियस माइंड विचार करायला लागतं, त्यावेळी आज मैं ऊपर आसमान नीचे
इतकं ती सुंदर शहर डिझाईन करायला लागते. ओके, तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, आणि ते आपल्याला दिसायला लागतं. पण त्याच वेळी गंमत काय आहे की जर आपल्या मनात एखादी खंत असेल, एखादी गिल्ट असेल, तर ती गिल्ट आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला सतत 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 आठवण करून देत राहतं. डिकॅप्रिओचं हेच होतं. त्याला त्याची बायको सतत आठवते, त्याला त्याची मुलं सतत आठवतात, आणि ती गिल्ट जी आहे त्यामुळे आजूबाजूचे लोक त्याला सतत बघतायत हे सतत त्याला जाणवत राहतं. हेही या सिक्वेन्समध्ये आपल्याला दिसत राहतं. तर जेव्हा हे मिशन सुरू होतं ना, एका विमानामध्ये सुरू होतं, सिलियन मर्फीला स्वप्नात जाण्याचं औषध दिलं जातं, आणि मग सिलियन मर्फी स्वप्नात जातो, त्याच्याबरोबर डिकॅप्रिओ आणि त्याची टीम स्वप्नात जाते. स्वप्न सुरू होतं, एका रस्त्यावर पाऊस पडतोय, आणि त्या पावसाळ्या रस्त्यात सिलियन मर्फीला किडनॅप केलं जातं. आता टीम सिलियन मर्फीकडनं गुपित जाणून घ्यायचा प्रयत्न करते, सिक्रेट कोड मिळवायचा प्रयत्न करते, पण नो यूज. मग असं ठरतं की सिलियन मर्फीला दुसऱ्या स्वप्नात घेऊन जाऊया. मग त्या स्वप्नामधून सिलियन मर्फी दुसऱ्या स्वप्नात जातो, त्याच्याबरोबर ही अख्खी टीम दुसऱ्या स्वप्नात जाते. दुसरं स्वप्न सुरू होतं एका 5 स्टार हॉटेलमध्ये. आता सिक्रेट कोड मिळणार असं वाटत असतानाच गडबड होते, नो यूज. मग असं ठरतं की सिलियन मर्फीला तिसऱ्या स्वप्नात घेऊन गेलं पाहिजे, म्हणून ही टीम तिसऱ्या स्वप्नात सिलियन मर्फी बरोबर जाते. हे स्वप्न सुरू होतं एका बर्फाळ प्रदेशात. खूप गडबड आहे ना, खूप गडबड आहे. असो, क्रिस्टोफर नोलनने इन्सेप्शनची गोष्ट खूप सुंदर सांगितली आहे. मी हे प्रकरण उगाच गुंतागुंतीचं करत नाही. मला गंमत फक्त वाटते की एका सिनेमॅटोग्राफरने ह्या अशा गुंतागुंतीच्या विषयाकडे कसं बघितलं असेल. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की प्रत्येक सिनेमाला एक सिनेमॅटोग्राफीची लँग्वेज असावी, आणि ती लँग्वेज असतेच नॉर्मली, आणि इतके दिग्गज कॅमेरामॅन ज्यावेळी असतात त्यावेळी ते स्वतःची एक लँग्वेज ठेवतात. या सिनेमामध्ये काय लँग्वेज ठेवली असेल? काय, ड्रीम्स आर फास्टर दॅन रियालिटी. म्हणजे स्वप्न जी आहेत ती वास्तवापेक्षा खूप वेगाने जातात, बरोबर. म्हणजेच रियालिटी इज स्लोअर दॅन द ड्रीम्स. वास्तव जे आहे ते स्वप्नांपेक्षा थोडं स्लोच चालतं ना. आता हे सगळं सिनेमॅटोग्राफी मधून कसं मांडायचं इज व्हेरी इंटरेस्टिंग. रियालिटी म्हणजे काय, आपण उघड्या डोळ्यांनी बघतो ते वास्तव, ती रियालिटी, बरोबर. रियालिटीमध्ये आपल्याला कधीच कोणी असं स्लो मोशन मध्ये धावताना वगैरे दिसत नाही, असे केस उडतात स्लो मोशन मध्ये, असं दिसत नाही, बरोबर. पण हे सिनेमाच्या पडद्यावर दिसतं, कारण स्लो मोशन आपण शूट करू शकतो. आता स्लो मोशन आपण कसे शूट करतो, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण एखादा फोटो बघतो, बरोबर. सो तो फोटो जो आहे ती एक फ्रेम आहे, बरोबर. त्याला आपण स्टील फोटो फ्रेम म्हणतो, स्थिर चित्र, बरोबर. आता ज्यावेळी चलत चित्र असतं, मुव्हिंग फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफी ज्याला आपण म्हणतो, ही कशी होते. सो अशी एक फ्रेम, ओके, ही आपल्याला एका सेकंदाला दिसते स्थिर चित्रामध्ये. चलत चित्रामध्ये अशा 24 फ्रेम एका सेकंदाला आपल्या डोळ्यासमोरून सरकतात, त्यावेळी आपल्याला ते चलत चित्र दिसतं. आता 24 फ्रेम का, 20 फ्रेम का नाही, किंवा 25 फ्रेम का नाही, असे प्रश्न आपल्याला पडतात. पण काय आहे, गेली अनेक वर्ष हा इंडस्ट्रीचा स्टँडर्ड फ्रेम रेट आहे. म्हणजे मोशन ब्लर, सिनेमॅटिक व्हॅल्यू, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स, हे सगळं ऑडियन्सला मिळण्यासाठी गेली अनेक दशकं 24 फ्रेम्स पर सेकंड या रेटनेच कॅमेरा शूट करत असतो, एक्सपोज करत असतो. एखादी गोष्ट स्लो मोशन मध्ये दिसत असते तेव्हा आपल्याला ती हाय स्पीडने शूट करावी लागते. हाय स्पीड म्हणजे डबल द फ्रेम रेट, ओके. म्हणजे 24 फ्रेम्स मध्ये आपल्याला नॉर्मल चित्र दिसतं, पण तेच आपण 48 फ्रेम मध्ये जर शूट केलं, 48 फ्रेम्स पर सेकंड, ओके, तर ते चित्र दिसताना आपल्याला स्लो मोशन मध्ये दिसतं. आता जेवढा फ्रेम रेट हाय तेवढा स्लो मोशन जास्त. म्हणजे 48 फ्रेम्स मध्ये शूट करतो त्यावेळी सिनेमा स्लो दिसतो, ज्यावेळी 72 फ्रेम्स पर सेकंड शूट करतो त्यावेळी अजून स्लो दिसतो, 96 फ्रेम पर सेकंड शूट करतो त्यावेळी अजून स्लो दिसतो. फ्रेम रेट जेवढा जास्त तेवढा स्लो मोशनचा इम्पॅक्ट जास्त. आता हीच गंमत वापरली आहे वॉली फिशरने सिनेमॅटोग्राफीमध्ये. ड्रीम इज फास्टर दॅन रियालिटी. म्हणजेच काय, रियालिटी इज स्लोअर दॅन द ड्रीम. आता ड्रीम हे जर वास्तव दिसलं पाहिजे, म्हणजे ड्रीम शुड गो इन 24 फ्रेम्स पर सेकंड. ड्रीम सगळं 24 फ्रेम्स पर सेकंड मध्ये शूट होतं, त्यावेळी रियालिटी जे आहे, वास्तव जे आहे, इट शुड गो इन 48 फ्रेम्स पर सेकंड, बिकॉज वास्तव इज स्लोअर.
बरोबर. आता गंमत काय होते की पहिल्या ड्रीम मधून ज्यावेळी दुसऱ्या ड्रीम मध्ये जातो त्यावेळी दुसरं ड्रीम हे वास्तव दिसलं पाहिजे. म्हणजे दुसरं ड्रीम इज 24 फ्रेम्स पर सेकंड. त्यामुळे पहिलं ड्रीम शुड गो इन 48 फ्रेम्स पर सेकंड. त्यामुळे रियालिटी जी आहे इट शुड गो इन 96 फ्रेम्स पर सेकंड. आता दुसऱ्या ड्रीम मधून ज्यावेळी आपण तिसऱ्या ड्रीम मध्ये जातो सो तिसरं ड्रीम इज गोइंग इन 24 फ्रेम्स पर सेकंड. त्यामुळे सेकंड ड्रीम इज गोइंग इन 48 फ्रेम्स पर सेकंड. त्यामुळे फर्स्ट ड्रीम इज गोइंग इन 96 फ्रेम्स पर सेकंड. त्यामुळे रियालिटी इज 192 फ्रेम्स पर सेकंड. गंमत आहे ना. आता याच्यातला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट काय ते मी सांगतो. डिफिकल्ट पार्ट इज लाइटिंग दॅट सिक्वेन्स. काय होतं, फ्रेम रेट जेवढा वाढत जातो लाइटिंग पण तेवढंच वाढत जातं. म्हणजे 24 फ्रेम्सला जे लाइटिंग आपल्याला गरजेचं असतं 48 फ्रेम्स झाला ना पर सेकंड त्यावेळी लाइटिंग दुप्पट करायला लागतं. आणि अकॉर्डिंगली पुढे म्हणजे 24 फ्रेम्स पर सेकंडला समजा 40 कॅन्डल लाईट्स आपण शूट करत असू तर 48 फ्रेम्सला 80 कॅन्डल लाईट्स वर शूट करायला लागतं. मग 96 फ्रेम्सला 160 कॅन्डल लाईट्स शूट करायला लागतं. मग 192 फ्रेम्सला 320 कॅन्डल लाईट्स शूट करायला लागतं. आणि हे मी अगदीच साधं उदाहरण देतोय कॅन्डल लाईट्स. कारण काय फक्त फेस लाईटअप करायचा नसतो तर आजूबाजूचा सगळा अँबियन्स जो आहे जो 40 कॅन्डल लाईटने लिटअप केला आपण तो 80 मग तो 160 मग तो 320 असा लाईटअप करायला लागतो. त्यामुळे खूप लाइटिंग करायला लागतं अँड इट इज अ व्हेरी कंबरसम जॉब. मी म्हटलं ना काय काय फिल्म्स या सांगायला खरंच सोप्या असतात, बनवायलाही खूप सोप्या असतात. पण काय काय फिल्म्स सांगायला कठीण असतात, समजायला कठीण असतात आणि बनवायला त्याहून कठीण असतात. म्हणजे हे शिवधनुष्य क्रिस्टोफर नोलन तुम्हीच उचलू शकता. कमाल. आणि मॉली फिस्टर हॅट्स ऑफ टू यू. क्या बात.